मैदान मारलं, मन जिंकली. आता देश गाजवायला वाघ सज्ज. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेकडून कबड्डीपटूंचा सन्मान. गेल्या 5 वर्षांमध्ये अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले असून खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. हा जिल्हा आता कबड्डी खेळाची पंढरी बनला आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार व महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष गट, कुमार गट व कुमारी गटातील कबड्डी संघाचा गौरव सोहळा शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार दादा कळमकर होते. यावेळी राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे, समालोचक राणा प्रताप तिवारी, क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, संपतराव भोसले, सचिन भोसले तसेच जिल्हा संघटनेचे सचिव प्राध्यापक सचिकांत गाडे, विजयसिंह मिस्किन, गोविंद भुजबळ, मुकेश मुळे, पोपट कडूस, प्रकाश बोरुडे, सुभाष तनपुरे, संजय फडके, अजय पवार, शंतनू पांडव, कैलास पठारे, निर्मलचंद्र थोरात, सुधाकर सुंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने घवघवीत यश मिळवले. या संघातील सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांचा स्मृतिचिन्ह व ट्रॅकसूट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कीर्तीकर म्हणाले की कबड्डीला नावारूपास नेण्याचे काम नगर जिल्ह्याने केले. नगर जिल्ह्यातील उद्योजकांनी येथील कबड्डी खेळाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या खेळाला अजूनही राजाश्रय मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. कबड्डीला आमच्या या जिल्ह्यामध्ये ज्यांनी मान मिळवून दिला, कारण या ज्या वेळेला कुस्ती आणि कबड्डीचे आदरणीय पवार साहेब अध्यक्ष होते, त्यांनी गेले खूप प्रोत्साहन दिलं. चव्हाण साहेबापासून प्रोत्साहन मिळत होतं. पांडे साहेबांनी जे सांगितलं ते काही खोटं नाही की आम्ही अजून 4-5 वर्ष हातात नाही. तुम्ही म्हणायचे की मुंबईचे 2 संघ झाले, उपनगराचे 2 संघ झाले, पुण्याचे 3 संघ झाले, नाशिकचे 2 संघ झाले, ठाण्याचे 2 संघ झाले, आमचे खेळाडू विभागले गेले, त्याच्यामुळे नगरला चान्स मिळतो. परंतु यावेळेस एक संघ, एक राज्य, एक संघटना होती, एक संघ होता आणि यामध्ये आम्ही परत फायनल मारली. म्हणजे आम्ही आता हातात नाही बोलतो. आम्ही या ठिकाणी याच्या पुढचा मानस आमचा की आम्हाला क्रीडा अकॅडमी त्या ठिकाणी तयार करायची. त्याच्यासाठी आम्ही महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार होतं की आम्हाला एखादा जर भूखंड दिला ज्याच्यावर क्रीडा क्षेत्राचं आरक्षण आहे, असं जर भूखंड दिला, त्या ठिकाणी आम्ही केंद्राच्या माध्यमातून, खुरांगे सर या ठिकाणी बसलेले, राज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी होतो. ते जर झालं आम्हाला तर ती अकॅडमी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. थोड्याच वेळेस खासदार लंके साहेब येतील. मी कीर्तीकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण CSR फंडातून फार मोठा निधी मुंबई शहरासाठी त्या कबड्डी असोसिएशनला जमवून दिला. तुम्ही त्यांच्या काळात जर 2 गोष्टी सांगितल्या की त्यांचं सुद्धा सुपा MIDC मध्ये चांगल्या पद्धतीचं ओळखीचे, मुंबई पुण्याचे उद्योगपती त्यांच्या ओळखीचे आहे. त्यांनी जर आम्हाला 2 CR त्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून मिळवून दिले तर आम्हाला आणखी खर्च त्या ठिकाणी करता येईल. आम्हाला मी सिन्नरला गेलो होतो, आमचे खेळाडू ते कॉलेजच्या इमारतीमध्ये बेंच बाजूला घेतले, सतरंजी टाकली आणि त्या ठिकाणी निवास. आणि तुमचे खेळाडू भाऊ मुंबई पुण्याचे खेळाडू हॉटेलमध्ये त्या ठिकाणी. मला सुद्धा वाटतं की आमचे खेळाडू पुढच्या वर्षी हॉटेलमध्ये राहिले पाहिजे, गेले पाहिजे. त्यामुळं आम्ही लंके साहेबाला विनंती करणार आहोत की आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी मिळतो. आणि हे सांगण्याचं कारण की भाऊ तुम्ही अध्यक्ष आहेत, पांडे साहेब तुम्ही खजिनदार आहेत. अशीच जर सिस्टीम आपण राज्याला जर वापरली, राज्यात राबवली तर आपला महाराष्ट्र सुद्धा फायनल मारल्याशिवाय राहणार नाही. एवढं ते मात्र सांगतो. जय महाराष्ट्र. 69व्या राज्य निवड चाचणीमध्ये मला वरिष्ठ संघात एक ज्युनियर खेळाडू म्हणून सहभागी करून घेतले होते. तेथे खेळण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या अहिल्यानगर संघाने विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर माझ्यासह 7 ते 8 खेळाडूंची प्रो कबड्डीमध्ये निवड झाली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सलग 3 वर्ष आम्ही फायनल खेळलो, परंतु
आम्हाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. ही खंत आम्हा सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना होती. यावर्षी गाडे सर सिन्नरमध्ये सलग 5 वर्ष उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करत होते. आदरणीय गाडे सरांची प्रेरणा, प्रशिक्षक अजय पवार सर व शंतनू पांडव सर यांचे मार्गदर्शन व संघातील खेळाडूंची सांघिक कामगिरी यामुळे 73व्या निवड चाचणीमध्ये आम्हाला अंतिम विजेतेपद मिळाले. यावर्षी माझ्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली होती. सलग 5 वर्ष अंतिम सामना खेळून 3 वर्ष उपविजेतेपद व 2 वर्ष विजेतेपद मिळवण्याचा आनंद व अभिमान आहे. आदरणीय गाडे सरांचे मार्गदर्शन, आपले प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत राहो. जिल्हा असोसिएशनने आम्हाला सर्व खेळाडूंना आमच्या सन्मानासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित मान्यवर यांचे संघाचा कर्णधार या नात्याने सर्व खेळाडूंच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. पूर्ण होणार आहे ही आजची या सत्कार सोहळ्यामध्ये तुम्हाला मिळालेली मोठी भेट आहे हे लक्षात ठेवा. चांगलं झालं. आता हेच आदर्श आम्ही इतर जिल्ह्यात राबवून घेऊ. आता तुम्ही नगरला दिलं ना, मग आम्हाला पण द्या, ते आम्ही करून घेऊ. लगेच आहे. तर अशा तऱ्हेचा हा संपूर्ण हा आनंद सोहळा आहे. हे सगळ्या जे आमचे खेळाडू आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन पुढे काय व्हायला पाहिजे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे. नोकऱ्या एकेकाळी एअर इंडियामध्ये कबड्डीची टीम होती, पश्चिम रेल्वेमध्ये होती, इंडियन ऑइलमध्ये होती, रिझर्व्ह बँकेत होती, बँक ऑफ इंडियामध्ये होती, सेंट्रल बँकेत होती. आता कुठे टीम? महेंद्र आनंद महिंद्र स्वतः आनंद महिंद्र कंपनीचे एवढी जे आहेत त्यांना कबड्डीबद्दल एवढं आकर्षण आहे. कबड्डीचा बारीक सारीक खेळाडू कसा खेळतो, कसा डावपेच करतो, कसा चुकला, जसे आमचे प्रशिक्षक बघतात तसा त्याचं तो हेरतो खेळाडूंना. आणि त्याची सुद्धा टीम होती. त्या टीम गेल्या कुठे आता? आणि नोकरीसाठी आरक्षण आहे खेळाडूंसाठी आरक्षण आहे. पुन्हा तोच विषय CSRचा. खेळाडू म्हणजे कोण? टेबल टेनिसची टीम कितीची असते? 1 टेबल आणि 4 खेळाडू, बरोबर. त्याच्यात प्रावीण्य मिळाले की त्याला नोकरी. टेबल टेनिसपटू. कबड्डीपटू किती झुजतो आमचा, किती 7 7 वर्सेस 7 किती जायबंदी होतो, किती त्याला लागतं. ह्या सगळ्या गोष्टीमधून तो एवढं स्वतःचं सर्व पणाला लावून ज्यावेळेला तो वरच्या 5वीवरती पोचतो, अव्वल दर्जाला पोचतो, त्याला नोकरीसाठी वणवण फटकायला लागतं. त्या मुलांचे पालक जेव्हा मुलगा घरी हट्ट करतो किंवा मला कबड्डी खेळायला, बाबा आई काय म्हणतात, जा बिचारा, काय आपल्याला कबड्डी खेळायला तुझा पाठवायला खर्च नाही ना, माझ्या खिशाला काय हे नाही ना, तर जा म्हणतात. पण तो ते करत असताना शिक्षण घेतो, मग त्याला नोकरी का नाही मिळत? नोकरी त्याला मिळवून देणं. आणि ही नोकरी मिळत कधी? हे संघ तयार झाले तर सगळीकडचे. तर आम्ही आता ठरवलेलं आहे, परवा आम्ही ठरवलेलं आहे, आता कुठल्याही परिस्थितीत यांच्या डोक्यावर बसून आदळआपट करून आम्हाला या ठिकाणी संघ स्थापन करा आणि आमच्या कबड्डीपटूला त्या ठिकाणी नोकरी द्या तुम्ही. या तऱ्हेचं संपूर्ण आम्ही हे सगळं करणार आहोत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.